साधं वरण, भात आणि तूप किंवा मेथकूट भात हे प्रत्येक मराठी माणसाचं कम्फर्ट फूड आहे। महाराष्ट्रात जसा वरण भात तसं नॉर्थ इंडिया किंवा दक्षिण भारतात दाल चावल किंवा रस्सम राईस हे त्या प्रांतातलं कम्फर्ट फूड आहे। थोडक्यात काय तर आपल्या भारतीयांच्या पानात भात हा अविभाज्य भाग आहे। पण तो भात बनवण्यासाठी जो तांदूळ आपण वापरतो, महागातल्या महाग त्या तांदळाची किंमत साधारणतः 100 रुपयांपासून ते अगदी 250 रुपयांपर्यंत असते। तर जपानमधल्या याच महागड्या तांदळाबद्दल मी तुम्हाला सांगते। तर किनमेमाई हा खास जपानमधला तांदळाचा वेगळा प्रकार आहे। तो अनोख्या लागवड प्रक्रियेसाठी ओळखला जातो, त्यामुळे त्याची चव आणि पौष्टिकता वाढते। आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे तांदूळ खूप चांगले आहेत। पारंपरिक तांदळाच्या जातीपेक्षा यापासून बनवलेला भात जास्त मऊ आणि पचायला हलका असतो। या तांदळाच्या भाताची चव अक्रोड आणि लोण्यासारखी असते। किनमेआई ब्राऊन राईसची चव खूप चांगली असते असा जपानचा दावा आहे। किनमेमाई तांदळात किनमेमाई बेटर व्हाईट आणि किनमेमाई बेटर ब्राऊन यासारखे प्रकार आहेत। जपानी लोक किनमेमाई तांदूळ जगभरात प्रीमियम टॉप क्वालिटी व्हरायटी म्हणून विकतात। किनमेमाई तांदूळ आरोग्यासाठी उपयुक्त असतो। पारंपरिक तांदळापेक्षा यात 30% कमी कॅलरीज आणि 32% साखर असते। फिटनेस फ्रीक व्यक्तींसाठी हे तांदूळ योग्य आहेत, कारण ते शुगर कंट्रोल करतात आणि कॅलरीज कमी असल्यानं वजन वाढत नाही। बाजारात हे तांदूळ जवळपास 15,000 रुपये किलो पर्यंत मिळतात। सर्वात महाग तांदळाचा जागतिक विक्रम या तांदळाच्या नावावर आहे। एका बॉक्समध्ये प्रत्येकी 140 ग्रॅमची 6 पॅकेट्स असतात। एका बॉक्सची किंमत भारतीय रुपयांमध्ये 13,000 रुपये इतकी असते। याबद्दल तुम्हाला माहिती होतं का? कमेंट करून नक्की सांगा।